नव्या वर्षात इडापिडा टळून सगळं दादाच्या मनासारखं व्हावं, घरातले वादही संपावेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आईचं विठुरायाला साकडं. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आशाताईंचं विठ्ठल दर्शन. नव्या वर्षानिमित्त राज ठाकरेंची एक्स पोस्ट. मराठी माणसावर हिंदूंवर अन्याय झाल्यास अंगावर येऊ, राज ठाकरेंचा इशारा. महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना फोडून काढण्याचंही आवाहन. राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको, आरएसएसचं मुखपत्र पांचजन्याचेही बदलले सूर. सरसंघचालकांच्या भूमिकेचं जाहीर समर्थन. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर. गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर दौऱ्याला विशेष महत्त्व. ...207व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये मोठी गर्दी. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. राज्यासह देशभरात नववर्षाचा जल्लोष. राज्याचं प्रवेशद्वार असलेल्या गोंदियातील चांद सूरजमध्ये सूर्यदर्शनाने नवीन वर्षाचं स्वागत. नववर्षाच्या स्वागतासाठी देवदर्शन करण्याचा ट्रेंड यंदाही कायम. पंढरपूर, कोल्हापूर, शिर्डीसह राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. बहुतांश मंदिरं 24 तास खुली. सीबीएसई 12वी परीक्षेदरम्यान एमएचसीईटी आणि एलएलबीचीही एंट्रन्स परीक्षा. विद्यार्थी संभ्रमात. 1 ते 4 एप्रिल दरम्यानच्या सीईटी वेळापत्रक बदलण्याची विद्यार्थ्यांची मागणी. नव्या वर्षामध्ये म्हाडा 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढणार. अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरं बांधण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील. वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडर 14 रुपयांनी स्वस्त. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही. चौथ्या कसोटीतल्या पराभवानंतर टीम इंडियाला गौतम गंभीरनं धरलं धारेवर. आता खूप झालं म्हणत केला संताप व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.